हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आपण या व्हिडिओला सुरुवात करू. पैसा आपल्याकडे यावा, माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावी, यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. मग आध्यात्मिक देखील प्रयत्न करत असतो, बऱ्याच सेवा करत असतो. तर बघा, औदुंबर झाड आपण स्वामी म्हणून बघत असतो. जेव्हा आपण मंदिर किंवा केंद्रात जातो तिथे औदुंबराला आपण प्रदक्षिणा घालत असतो. 11, 21, 108 जशी आपल्या यथाशक्ती जमतील तशा घालू शकतो. तेच आपण औदुंबर महत्व पाहूया. जे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना औदुंबराचे महत्व माहीतच आहे. औदुंबर झाड एक वस्तू आणल्यावर माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करेल, यातून आपल्या इच्छा सुख समाधान मिळेल. आयुष्यात कर्जमुक्ती व कष्टाला पर्याय नाही. पण त्याचबरोबर औदुंबर एखादी वस्तू घरात आणून घरातील नकारात्मक वातावरण बाहेर जाईल, लक्ष्मीचा घरात वास करेल. औदुंबर झाडात गुरुदेव दत्ताचा वास असतो, त्यामुळे तिथे केलेली सेवा, प्रदक्षिणा किंवा पठण हे प्रत्यक्षात आपण गुरुसमोर बसून केले जाते. त्याचा आपल्याला 108% फळ मिळते. म्हणून हे झाड वृक्ष खूप लाभदायी आहे आणि आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होतात. म्हणून ह्या औदुंबर खूप महत्वाचा आहे. औदुंबर हा शुक्र ग्रहाचा तारक आहे. ऐश्वर्य, पैसा, संपत्ती ह्यासाठी बनलेला आहे. माझे प्रारब्ध माझे स्वामी दत्तगुरु महाराज बदलणार. गुरुबळ हे दत्तकृपेने स्ट्रॉंग होते. तर बघा, आपल्याला औदुंबराची कोणती वस्तू आणायची, आपण हा उपाय कोणत्या दिवशी करायचा, तर हा उपाय तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. ज्या दिवशी आपल्याला आणायचे आहे त्या दिवशी औदुंबराची पूजा करायची. धूप दीप पिवळ्या अक्षदा व्हायच्यात व त्यांना विनंती करायची आहे, मला माझ्या अडचणी कमी होण्यासाठी व यश येण्यासाठी तुमची मी मुळी नेत आहे, ही प्रार्थना करायची. तुम्ही माझ्यासोबत या. नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे व ती मुळी घेऊन यायची व घरी आल्यानंतर त्या मुळीची पूजा करायची आहे. मुळीची अक्षदा पिवळ्या अक्षदा वाहून मुळीची पूजा करायची व पिवळ्या कपड्यात बांधून देवघरात ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे, तुम्ही या वस्तूत सतत वास करावा व घराची दुःख, पीडा, कर्जमुक्ती यांच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही मदत करा. मी जे काही कष्ट करेल त्याला फळ द्या. असेच आपल्याला रोज ती मुळीची दत्त स्वरूपात आणली आहे ती त्याची पूजा करायची आहे. धूप दीप हळदी कुंकू व्हायचे आहे व आपली प्रार्थना सांगत जायची आहे. असे केल्याने आपल्या अडचणीतून मार्ग मिळतो व आपल्याला इच्छा पूर्ण होतात. वेळ अशाच छोटे छोटे उपाय असल्यामुळे याचा वेळ लागत नाही आणि नक्की तुम्हाला यश येऊ देत. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.